मौदा नगर पंचायत की ओर से नगर में स्पीड ब्रेकर लगाने का काम जोरों पर है और महज 300 मीटर की दूरी पर 10 स्पीड ब्रेकर लगाए गए हैं। अनावश्यक और अवैध स्पीड ब्रेकर लगाए जाने से नागरिकों को परेशानी हो रही है, इसे जल्द से जल्द हटाए जाने की मांग जनता ने की है। स्पीड ब्रेकर लगाते समय नगर पंचायत ने शहर में सड़कों के वर्गीकरण के अनुसार स्पीड ब्रेकर नहीं लगाए हैं, जिससे लोगों को बड़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। जनता ने उम्मीद जताई है कि इस सड़क से अतिक्रमण हटाकर सर्विस रोड या फुटपाथ बनाया जाए, जिससे स्कूल और मुख्य मार्ग पर यातायात सुगम हो सके। लेकिन नगर पंचायत द्वारा परिसर में अतिक्रमणकारियों को लाइसेंस देकर मुख्य सड़क पर अतिरिक्त स्पीड ब्रेकर लगाकर नागरिकों के जीवन और यातायात को बाधित करने का काम किया जा रहा है। सड़क सुरक्षा मापदंड के अनुसार लोक निर्माण विभाग एवं यातायात पुलिस से परामर्श लेकर स्पीड ब्रेकर लगाए जाने चाहिए तथा अवैध एवं तकनीकी रूप से लगाए गए स्पीड ब्रेकर की क्षतिपूर्ति दोषी ठेकेदार एवं अधिकारी से की जानी चाहिए, ऐसी मांग लोगों के द्वारा की जा रही है। मला हे म्हणायचे आहे की मौदा शहरामध्ये ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहे, परंतु स्पीड ब्रेकर लावताना कोणत्याही प्रकारच्या नागरिकांना होणारा हा त्रास हा लक्षात घेतलेला नाही। स्पीड ब्रेकर लावणे हे चांगलं केलं, कारण की तिथे शाळा, कॉलेज, दवाखाने, दळणवळणीचा रस्ता आहे, परंतु नागरिकांना त्रास कोणता होणार आहे याचा विचार केला नाही आणि कोणत्याही कायद्याचे बंधन पाळले गेलेले नाही। कारण की आज जे स्पीड ब्रेकर लावलेले आहे तितक्या जवळ लावलेले आहेत की त्याच्यामुळे शहरातील नागरिकांना मणक्याच्या, कमरेच्या हा त्रास होत आहे आणि गरोदर बाया बिचाऱ्या ज्या बाईकने जाणे येणं करतात त्यांना सुद्धा तो त्रास होत आहे। तरी आमची मागणी अशी आहे की जे स्पीड ब्रेकर लावलेले आहे हे नियमानुसार लावण्यात यावे आणि ज्या शाळेपाशी जनता शाळेच्या बाजूला जे दुकान लावलेले आहेत ते दुकान नालीच्या मागे घेऊन तिथे फुटपाथ तयार करण्यात यावे, जेणेकरून लोकांना जाण्या येण्याकरिता त्रास होणार नाही आणि दळणवळण पण सुरळीत प्रकारे सुरू राहील, अशी आमची मागणी आहे। तरी आमची नगरपंचायत प्रशासनाला असं म्हणणं आहे की त्यांनी जे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत ते इतक्या जवळ न लावता सरकारी नियमानुसार जे नियमात जे असेल त्या प्रकारे लावण्यात यावे, जेणेकरून ज्या शहरातील नागरिकांना जो आज त्रास होत आहे तो त्रास होणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे।